आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खामगाव तालुक्यातील रोहणा या गावामध्ये जय लहुजी मित्रमंडळ रोहणा यांच्या वतीने सुरेश शालिग्राम पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। विश्वाला सुख शांती आणि दुःखमुक्तीचा ज्यांनी मार्ग दाखवला असे विश्ववंदनीय जगद्गुरु सम्यक समृद्ध यांच्या विचारांना प्रथमतः किंवा अभिवादन करतो। त्याचप्रमाणे ज्यांच्या पुण्याईनं आज तुम्हा आपल्याला हे सोन्याचे दिवस लाभलेले आहेत असे युग पुरुष, युग प्रवर्तक, विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारांना सुद्धा तीव्र अभिवादन करतो। त्यांनी स्त्री स्वातंत्र्याची हाक दिली आणि मुलींना शिकवलं, मोठं केलं असे स्त्री शिक्षणाचे उदाहरण क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना सुद्धा पंचांग प्रणाम करतो। आणि आज त्यांची जयंती आहे ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जमलेले सर्व गावकरी मंडळी, त्याचप्रमाणे अधिकारी वर्ग, महिला वर्ग, लहान बालक आणि बालिका, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वांच्या गावकऱ्यांच्या संमतीनं जय लहुजी मित्रमंडळ रोहणा यांच्या वतीने साजरी होत आहे। त्या प्रीत्यर्थ आपण त्यांच्या आनंद जयंतीच्या रूपाने द्विगुणित करावा ही या ठिकाणी अपेक्षा करतो। आणि अण्णाभाऊ साठे हे लोकशाही नसून हे साहित्यिक होते, त्याचप्रमाणे साहित्यिकच नसून त्यांनी कादंबऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत। कादंबऱ्यात लिहिलेले नसून उपन्यास सुद्धा लिहिलेले आहेत असे ते अण्णाभाऊ साठे। आणि आज या दलित समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाचं रण केलं, दलिताला त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून दिले। अशा या महान पुरुषाला मी शब्दसुमनाने सर्वप्रथम आदरांजली अर्पण करतो। आणि आज या जयंती दिनानिमित्त, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आपल्या सर्वप्रथम आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे मॅडम PSI मॅडम कुसाम मॅडम या सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे त्यांची जयंती आहे त्या अण्णाभाऊ साठेंना पुष्पार्पण करून किंवा पंचांग प्रणाम करतील असे मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आहे। माचीस तटी आहे, लाव तटी। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा। यानंतर आमच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे ज्यांच्याकडे आमची भेट आहे असे आदरणीय देवमनसीजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्रिवार पंचांग प्रणाम करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार आदरणीय इंगळे सरजी हे विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
शेजारीच आहेत भरण्याचे तुमचं काय काम नाही विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर आपल्या ग्रामीणचे पत्रकार मुकेश भाऊ हे महत्वाचं काम या ठिकाणी करत आहे असे आमचे पत्रकार बांधव काय सर एवढे साहेब राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेचा आणि आमच्या धम्मदीप सेवा समितीच्या वतीनं आणि पंचशील क्रीडा मंडळ लोणाच्या वतीनं आमचे पंचशील क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचे सहकारी हे सुद्धा अण्णाभाऊ साठे फिरदौसन सावंत आणि त्यांचे सहकारी हे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून त्रिवार पंचायतपणावरती रश्मी करणे या ठिकाणी विनंती करतो। पंचशील क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि सहकारी मुलं भाग घेऊन एक ड्रायव्हिंग केलेली आहे, चालकाचं काम केलेलं आहे। असे आमचे जावई खंडारे साहेब हे सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी तन्मनधनाने ट्रॅक्टर चालवलं, त्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यांना सुद्धा मी निमंत्रित करतो, त्यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठेंना पुष्पार्पण करायचं आहे। या ठिकाणी हा जयंतीचा सोहळा आपण सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि सर्व धर्मियांच्या सहकार्याने इथं संपन्न करत आहोत। यापुढेही असाच हा अण्णाभाऊ साठेचा जयंती उत्सव आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साजरा करणार आहोत। या कुठलेही गालबोट न लागता शांततेच्या मार्गाने आणि मानव धर्माच्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी जे महान कार्य केलेलं आहे, या देशासाठी, या समाजासाठी, दलितांसाठी जे कार्य केलेलं आहे, त्या कार्याची जाण म्हणून त्या कार्याचा उलगडा हा तरुण भावी पिढीला व्हावा, यासाठी अण्णाभाऊंनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची दखल घेणं
हे प्रत्येक जो दलित असेल, मागासलेला असेल, या भारतामधील नागरिक असेल आणि त्यांनी केलेले या देशासाठी कार्य जे असेल तर ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी खूप असं महान कार्य केलेलं आहे की एक व्यक्ती कुठलंही शिक्षण न घेता फक्त 1.5 दिवसाचं शिक्षण घेतलेलं आहे, परंतु या 1.5 दिवसाच्या माणसाने 1.5 दिवस शिक्षण घेतलेल्या माणसाने रशिया देशामध्ये जाऊन एवढी मोठी क्रांती केली की त्या मॉस्कोमध्ये, रशियाची राजधानी जी मॉस्को आहे, त्या मॉस्कोच्या शहरामध्ये, राजधानीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवलेला आहे. असं महान कार्य अण्णाभाऊंनी केलेलं आहे. व्यक्ती जातात, आपण मेला तर आपलं नाव 3ऱ्या दिवशीच खतम होऊन जाते, परंतु ज्यांनी देशासाठी, समाजासाठी, भोजनासाठी काहीतरी कर्तव्य कर्म केलेलं आहे अशाच लोकांची नावं या जगाच्या पाठीवर शिल्लक राहत असतात. म्हणून आपण सर्वांनी आनंदाने आणि गुण्यागोविंदाने अण्णाभाऊ साठेबद्दल जे जी जाणीव दाखवलेली आहे त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अण्णाभाऊ साठे यांना मी तीव्र अभिवादन करू, त्यांना पुष्पांजली, आदरांजली अर्पण करतो. आणि अण्णाभाऊ साठेचं जे कार्य आहे, जे मातंग समाजामध्ये बसलेले लोक आहेत, मातंग समाजच नसून जे शोषित, पीडित, अन्यायग्रस्त लोक आहेत, त्या लोकांनी अण्णाभाऊचं कार्य करावं हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा. अशा तऱ्हेने खामगाव तालुक्यातील रोहणा या गावामध्ये साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती शांततेत पार पडली आहे. खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल, खामगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य.